पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। मला कळलंच पाहिजे कोण आहे ही मैत्रीण। ती कशासाठी तरी शरूचा वापर करतेय, पण मी हे होऊ देणार नाही। तुमच्या प्रत्येक पापाचा हिशोब आता संपणार नाना। शर्वरी नानांच्या खोलीत आग लागली। शर्वरी नरहर पंथाचं चंद्रविलासवर नियंत्रण आहे, त्यानं चानंताला वाचवलं। नंदा, लपायची सवय केली नाही तुझी पोरी। तुझा बळी गेला त्याचा बदला घ्यायला आलीस का? नाना आजोबा सांगा बाबाला, माझी मैत्रीण अशीच दिसते ना, सांगा ना। काय चेष्टा चालवलीस का? तुला कळते तू काय करतेस ते? काय फालतूपणा आहे हा? तू नंदात्याचे कपडे का घातलेस? तू काय बोलतोयस? हे नंदात्याचे कपडे नाही आहेत। माझी फ्रेंड जसं ड्रेसअप करते तसंच ड्रेसअप केलंय मी। हा फ्रॉक, या 2 वेण्या, ती जाम कूल दिसते। स्कूल शिवाय 2 वेण्या घालणारी मुलगी मी पहिल्यांदा बघितली। मला खूप सरप्राइजिंग वाटलं। हे तुला आठवतंय मी 9-10 मध्ये असताना किती कंटाळा करायचे वेण्या घालायला? बरं ते सगळं जाऊ दे बाबा, माझी ती मैत्रीण खरंच आहे। तू आजोबांना विचार, ती काल सकाळी काल रात्री आजोबांच्या रूम मध्येच होती। इनफॅक्ट काल रात्री जेव्हा आग लागली तेव्हा ती तिथेच होती। आग लागल्यामुळे सगळा गोंधळ झाला, पण बाबा ती खरंच आहे। प्लीज माझ्यावर विश्वास ठेव। पण मी कुठे म्हणतोय माझा विश्वास नाहीये तुझ्यावर? मला माहिती ती आहे, पण मला फक्त एक सांग, ती जर का खरंच आहे तर जेव्हा तू आणि ती जंगलामध्ये मला न सांगता गेला होता आणि तू बेशुद्ध पडलीस तेव्हा तुला एकटीला टाकून ती घरी कशी काय पळाली? हे असं ओव्हर प्रोटेक्टिव्ह होतोस ना तू, म्हणून माझे सगळे फ्रेंड्स घाबरतात तुला। त्या दिवशी पण तू असाच ओरडत आलास म्हणून ती घाबरली तुला। ती नंतर सांगत होती मला। माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की तू या मैत्रिणीला अवॉइड कर। मला तिच्या हेतूंविषयी शंका वाटते, खरंच सांगते तुला। शरू प्लीज माझा ऐक, कोणाचवर विश्वास ठेवू नकोस। तुझी ती मैत्रीण विभावरी, तारा आणि नानांवर तर नाहीच नाही, कळलं? बाबा तू इम्पॉसिबल आहेस। बाबा तुला वाटतं मी मनाचे खेळ खेळते? हा प्रूफ आहे। माझी जी मैत्रीण मला भेटायला येते ती अशी दिसते। मी हे फक्त दाखवण्यासाठी केलं तुला। विश्वास ठेवायचा का नाही ते तू ठरव। माझा विश्वास आहे तुझ्यावर, तुला कळत कसं नाहीये? तुला कोणीतरी फसवतंय। बाबा असं का करेल ती? काय माझ्याकडे असतं किंवा वाड्यामध्ये? ती फक्त तिची बाहुली शोधायला येते। बाहुली? कसली बाहुली? ती म्हणत होती तिची बाहुली हरवली वाड्यात काही वर्षांपूर्वी। तिची आई तिला नवीन बाहुली घेऊन देत नाहीये। बोलता बोलता मी तिला प्रॉमिस केलं की मी तिला तिची बाहुली शोधून देईन। तुला जी आत्याची बाहुली सापडली ना, मला असं वाटत होतं ती माझ्या मैत्रिणीचीच असावी। तुला कळतंय का शरू? मी तुला हेच सांगायचा प्रयत्न करतोय। नंदा आत्याबद्दल कोणीतरी माहिती काढून
तुला आणि मला त्रास द्यायचा प्रयत्न करतोय. कदाचित हा त्या डॉक्टर लोकांचा काहीतरी प्लॅन दिसतोय मला. तुला सायकोलॉजिकल इम्बॅलन्स आहे असं त्यांना प्रूव्ह करायचंय. आता मी त्यांना जाब विचारल्याशिवाय नाही राहणार. काही काय बोलतेस बाबा? मला बाकीच्यांचं माहित नाही, पण माझ्या मैत्रिणीबद्दल मी नक्की सांगते. ती हे फक्त माझ्यासाठी करते, अगदी निस्वार्थीपणे. कारण आजोबा जे म्हणतायत ते मला जाणून घ्यायचे. तुला आजोबांबद्दल एवढा पुळका काय आहे? अत्यंत लोभी आणि विकृत माणूस आहे तो. लोभी? काय लोभीपणा केला त्यांनी? तू बघतोयस ना कुठल्या परिस्थितीत राहतायत ते. वाड्याचा मेंटेनन्स करण्याइतपतही पैसे नाहीत त्यांच्याकडे. इतक्या वर्षात एकदा तरी पैसे मागितले का त्यांनी तुझ्याकडे? नाही माहितीयेत काही गोष्टी. ते लोभापायीच या वाड्यामध्ये आले होते. त्यांच्या मते या वाड्यामध्ये खजिना होता. अर्थात ही अपवाद असणार आहे, पण ते त्या पायी इकडे आले आणि त्यानंतर आपल्या कुटुंबाची वाताहत झाली. मग पुढे? तर मेन मुद्दा काय आहे? आपल्याला त्या मुलीपासून दूर राहायचंय, कारण तिचा हेतू वेगळा आहे काहीतरी. बरोबर नाहीये. तू प्लीज ऐक माझं शरू. आजोबाच नाही, तुला सगळ्याच गोष्टींबाबतीत प्रॉब्लेम आहे. अगं ऐक ते. काय मालक, खजिन्याच्या वासनेवर आला काय वाड्यात? खजिन्याची वासना की वासनेचा खजिना? घबाड घबाड एक काय? तुम्ही काय बोलताय मला काही कळत नाहीये. कसलं खजिना आणि काय? मी माझ्या वडिलांसारखा अजिबात नाहीये, एवढं फक्त लक्षात ठेवा तुम्ही. हे सगळं नक्की काय प्रकरण आहे? तो डॉक्टर बापट आणि विभावरीचं कारस्थान मला समजलं पाहिजे. मालक, पुसू काय? आभाळाच्या पोटात चांदण्याचा साडा, खजिनाच्या मोहाला अवतांदाडा, पोत्या मनाला कोडे पडलाय. वासनेच्या वाड्यात काय काय दडलाय? शशी भाऊ या चा. अरे काय बघतोय? वहिनीचा फोटो आहे का त्यात? अरे अक्षा, मला सांग, त्या चंद्रविलास मध्ये तो अनंत महाजन परत कशाला आला असेल रे? नाही, आता बापाला एवढ्या शिव्या घालतो पण वाडा का सोडत नाही, तिथेच राहिलाय. आणि तो नाना, तो अचानक जित्ता झाला का वाड्याची भीती वाढवायला मुद्दाम केलंय बापलेकाने? या नानाला, आनंदाला काहीतरी सांगायचं असेल का? या वाड्याचा विषय काहीतरी वेगळा आहे. काहीतरी आहे त्या वाड्यात. नवीन काय त्यात? अख्ख्या गावाला माहिती आहे तिथं भूत आहे. ते नाही रे, ही काहीतरी वेगळं आहे. हे जे नाणं आहे ना, हे माझ्या बापाला वाड्यात सापडलं होतं. हे नाणं खजिन्यातलं आहे असं तो सारखं म्हणायचं. खजिना? कसला खजिना? हा शशा, तू जेव्हा काकी समोर खजिन्याचा विषय काढला ना, तेव्हा काकी पण हादरल्या. मी स्वतः पाहिलं. अरे पण ते नाणं तुमच्याकडे कसं आलं? कुठून आलं, कसं आलं ते माहित नाही आपल्याला, पण तेव्हापासून आपला बाप आईला चंद्रविलास मध्ये पाठवायला लागला. मग एक दिवस तो मेला. आई पोटूशी राहिली म्हणून तुझ्या बापानं आत्महत्या केली असं तो वरच्या आईतला तात्या नाही का, लहानपणी लई छळायचा रे. ते ना असं इथे डोक्यात बसलंय.
मी विचार करतो ना तर असं वाटतं का आपली आई नाही त्यातली. असं काहीतरी आहे जे आपला बाप शोधू शकला नाही आणि म्हणून जीव कासावीस होऊन तो गेला. म्हणजे वाड्यात खजिना आहे? ते माहित नाही, पण असं काहीतरी आहे जे माझ्या कामाचं आहे. आणि जर ते माझ्या हाताला लागलं तर तुमचा हा शशी भाऊ सगळ्यावर राज्य करणार. त्या वाड्यामध्ये काय आहे ते आता मी शोधतोच. बाबा कुठे आहेस तू? बाबा चहा आणलाय. बाबा बाबा कुठे आहेस तू? ऑफिसचं काम करणार नाहीयेस का? बाबा तू मुद्दाम मजा करतोयस ना माझी? ए लपून नको बसूस ना, बाहेर ये ना. वाव किती भारी फुलं आहे. तुला कुठे मिळतात चाफ्याची फुलं? मला दिसत नाही चाफ्याचं झाड कुठे. नाहीच दिसणार, ते एक गंमत आहे. मी का सांगू? ए तुझी गंमत ना माझी वाट लावेल. तुझ्यामुळे किती प्रॉब्लेम झालेत माहितीये तुला? बाय द वे तू काल कुठे पळून गेलीस? तुला कल्पना तरी का बाबा किती घाबरला होता याची? मला नाही आवडलं. मला मदत करायची सोडून तू निघून गेलीस. हो अगं सॉरी, मान्य करते मी. काल मी पुन्हा एकदा चुकले आणि आपलं काम होता होता राहिलं. पण काल कंदील पडून आग लागली. मी खूप घाबरले. त्यात मला वाटलं की तुझे आजोबा एकटेच असतील, पण अचानक तुझे बाबाही दिसले मला आणि मला काय करावं ते कळलंच नाही. मला आगीची खूप भीती वाटते ग. नाहीतर मी स्वतःहूनच आग विझवली असती. मलाही जरा समजून घे ना ग. मी खरंच घाबरले होते. म्हणजे तुलाही आगीची भीती वाटते? बाबालाही भीती वाटते आगीची? बघ तुझ्या बाबात आणि माझ्यामध्ये किती सारख्या गोष्टी आहेत ते. किती गोष्टी काय? आगीची भीती वाटते एकच तर सेम आहे. अजून काय सेम आहे? तुझ्यावरचं प्रेम म्हणून एवढी फुलं आणली ना. दॅट्स सो स्वीट ऑफ यू. पण एक सांगू, बाबा जेवढं माझ्यावर प्रेम करतो तेवढं कोणीच करत नाही. त्याच्या प्रेमाशी कम्पेअरच करू शकत नाही कोणी. बरं बाई, तुझे बाबा सगळ्यात चांगले, त्यांनाच भेटायला आली आहे मी. तसं म्हणशील तर माफी मागायला आली आहे मी. कारण माझ्यामुळे त्यांच्या लाडक्या मुलीला त्यांच्याशी खूप वेळा खोटं बोलावं लागलंय ना, म्हणून आले. तू आलीस परत माझी नंदा? होय तूच आली आहेस. मला मारायला आली आहेस? मार. आयुष्यभर मला त्या दुष्ट आत्म्यानं ग्रासलं, काबीज केलं. निदान मृत्यू तरी लेकीच्या हातून येतोय. हेच काय ते माझं या जन्मीचं भाग्य. नंदा तुझा राग द्वेष सगळं कबूल आहे मला, पण मला मारण्याआधी मी तुला नरहर पंथाबद्दल सांगेन. ते तू शर्वरी आणि अनंतापर्यंत पोहोचव. सगळं तुझ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी
मी काहीही सहन करेन, मरण सुद्धा पत्करेन, पण आता हे माझं काम तुला करायचंय नंदा. यात आपल्या कुटुंबाचं भलं आहे. तुला या कुटुंबाला वाचवायचंय नंदा. तुला वाचवायचंय. खऱ्या अर्थानं त्याच्या ताईचं कर्तव्य पार पाडायचंय नंदा. बोलता बोलता आपला चहा संपला. पण छान झाला होता चहा. छान होता ना. मी केला होता. मी खूप एक्साइटेड आहे. विचार का? कारण फायनली तुझ्या आणि बाबाची भेट होणार आहे. पण बाबा कुठे आहे? गायबच झालाय तो. अगं मगाशीच मी त्यांना दाराच्या दिशेने जाताना बघितलं. त्यांच्या हातात 2-2 पिशव्या होत्या. बहुतेक बाजारात जात असतील. मी फुलं घेऊन आले ना तेव्हाच बघितलं. मला भेटायचं होतं त्यांना, पण म्हटलं आधी तू ओळख करून दे. असं स्वतःहून जाऊन कसं भेटायचं ना. तू स्वतःहून जाणार नाहीस मला माहितीये. पण बाबा मला का नाही घेऊन गेला? खूप दिवसात शॉपिंग नाही केली मी. तुलाही आवडतं खरेदी करायला? हो खूप. म्हणजे शॉपिंग केलीच पाहिजे असं नाही. विंडो शॉपिंग ही आवडते. कसली खरेदी? विंडो खरेदी नाही ग, विंडो शॉपिंग. ते काय असतं? अगं बाहेर फिरायला गेलं ना की दुकानाच्या काचेतून ज्या गोष्टी दिसतात त्या टाइमपास म्हणून बघायचा. मज्जा येते. अच्छा तसं होय. मी पण करायचे. म्हणजे करते. चल ना आपण जाऊया. नाही नको. ऍक्च्युली इथे आल्यापासून मला बाहेर पडल्यावर त्रास होतो. म्हणजे असं तारा मावशी आहे त्या नर्स म्हणतात, म्हणून सेफ साईड म्हणून मी घरीच थांबते. कसली आहेस ग तू? 1 नंबरची घरकोंबडी आहेस. असं बाहेर गेल्यावर काही त्रास बीस होत नसतो बर का. उलट तू घरात बसलीस ना तर तुझी सवय मोडेल. त्याच्यापेक्षा चल बिंदास मस्त जाऊया. हा चल. नको. अगं चल ना, तुला चाफ्याचं झाड दाखवते. आणि इथलं मार्केट पाहिलंयस का तू? चल चल तुला मस्त मार्केट फिरवते. चल 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 लवकर. अगं चल ना. चल चल. हो मावशी, ते हे विभावरी घोलप कुठे राहतात? इथे ते दादा म्हणले इकडे कॉर्नर. काय काम आहे तुमचं? माझं जरा महत्वाचं काम आहे त्यांच्याकडे. अहो तो ईशा आम्ही केव्हाच थांबवलाय. तुम्ही जावा बघू इथनं. आम्हाला लगीन करायचं नाही. तुम्ही जावा. लग्न? काय काय बोलताय तुम्ही? माझं त्यांच्याकडे जरा महत्वाचं काम आहे. हो काय काम बीम नाही. हा मी सांगते ना, मी तिची सासू आहे. तुम्ही जावा इथनं. अच्छा म्हणजे हेच घर आहे. त्यांना बोलवा तुम्ही. ती घरात नाहीये. आणि हे बघा सकाळची वेळ आहे. हा दुकान मांडलंय, धंद्याचं टाइम आहे. गिरायके येतील. अहो ऐकून तर घ्या माझं. मी अनंत महाजन, चंद्रविलासचे मालक नाना त्यांचा मी मुलगा आहे. हॅलो. तुम्ही जावा इथनं. इथं नका थांबू. आल्या वाटेनं परत जावा. आम्हाला कुठलं बी संकट नकोय. निघा तुम्ही इथनं. जावा बघू. अहो जाणारच आहे मी. मला पण इकडे काही थांबायची हौस नाहीये. पण तुमची ती सून आहे ना, नर्स बनून फिरते, तिला सांगा ते जे करते त्याचे परिणाम वाईट होतील. तुमची सून आमच्या वाड्यामध्ये शिरली. माझ्या मुलीला वेडं ठरवायचा प्रयत्न केला. मी तिला फोन केला होता पण तिने उचलला नाही. मला वाटलं हॉस्पिटलमध्ये असेल, तिथे डॉक्टर बापटही मला भेटतील म्हणून मी तिकडे गेलो. तिथेही त्या नव्हत्या. मला वाटलं इकडे असेल, तर मुद्दाम इकडे पण आलेली दिसत नाहीये. माझ्या मुलीच्या बाबतीत जर का काही वेडं वाकडं करायचा त्यांनी प्रयत्न केला ना, मी तुम्हाला सांगतोय मी पोलीस कंप्लेंट करेन. आणि हो, माझी मुलगी एकट्याने बडबडत नाहीये. माझ्या मुलीची मैत्रीण आहे. माझ्या वडिलांनी सुद्धा तिला बघितलंय. कळलं? पण तुम्ही पाहिलंय का तुमच्या मुलीच्या मैत्रिणीला? चल ग लवकर. काही होत नाही. काही त्रास बीस होणार नाही तुला. चल लवकर. कसली वाट बघतेस? अगं नको एवढा विचार करूस. ये ना.
ऐक ना, मी काय म्हणते, बाबाला येऊ दे ना, बाबाला भेटायचं आहे ना, मग जाऊ. अगं नंतर भेटू आपण बाबांना. तू ये लवकर, चल ये ना लवकर, ये लवकर ये, मी वाट बघते तुझी, ये लवकर ये. कसे परत येतील सांग बरं ते. रक्ताचे दार, श्वास कोंडेल. शरू बेटा थांब, वाड्याची वेस ओलांडू नको. वाड्याची वेस ओलांडली तर तुला त्रास होईल.